मालेगाव तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। लाखो रुपयांची मालमत्ता केली जप्त आणि अड्डे केले उद्ध्वस्त। आज सकाळपासून मालेगाव तालुका पोलिसांनी मालेगाव तालुक्यातील चिंचावड, आगार खुर्द, राजमाणे, दहिदी, काळेवाडी, जळगावणी अशा अनेक ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांची दारू आणि दारू अड्डे उद्ध्वस्त केले। मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक खताळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली PSI युवराज चव्हाण, शशिकांत शिरोळे यांच्या मार्गदर्शनानं मयूर भावसार, किरण पाटील, नयन परदेशी, पवार आहिरे, नेरकर वाघ, खांडेकर, निकम कुमावत, उमेश पाटील, दीपक फुलामाळी, शैलेश बच्छाव यांनी दिनांक 28/12/2024 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास 30,000 रुपये किमतीचे 50 लिटर मापाच्या 12 प्लास्टिकच्या निळ्या ड्रम मध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे आंबट उग्र वासाचे गुळ मिश्रित रसायन प्रति लिटर 50 रुपये दराप्रमाणे आणि 1,000 रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारं पातीलं, चाटू इत्यादी साहित्य किंमत अंदाजे एकूण 31,000। प्रकार, नमूद तारीख, वेळ आणि ठिकाणी यातील आरोपित मजकूर यानं त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदावर नमूद वर्णनाचा आणि किमतीचा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे आंबट उग्र वासाचं गुळ मिश्रित रसायन, दारू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, साधन असा मुद्देमाल यासह मिळून आला। S9 TV प्रतिनिधी गणेश शिंदे, मालेगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।